पण आपण खूप छोटे पडतो. म्हणजे 288 आमदारांपैकी एका आमदार असा काय मार्ग काढू शकतो? आणि मग अॅनालॉग पनीरची चर्चा झाली, अॅनालॉग चीजची चर्चा झाली. तसं पाहिलं तर अॅनालॉग पनीर हे प्रोडक्ट अस्तित्वातच नाहीये. अॅनालॉग चीज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण साहेबांचं नाव काय म्हणले? कापडणीस साहेबांचं मी माझ्या मते रील तुमची पण माझ्याकडे आली होती. तुमचा एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता. तर कापडणीस साहेबांनी जे तुमच्यापर्यंत मांडला आणि तुम्ही तो विषय माझ्यापर्यंत घेऊन आला, याच्यावरनं एक लक्षात आलं की ह्याला कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि हे काही एवढं सहज झालं नव्हतं. म्हणजे मला माझा प्रश्न हा माझी लक्षवेधी लागली, त्याला कळेल म्हणजे आत्मीय लक्षात येईल. म्हणलं तुम्ही यातला फरक ओळखून दाखवा. आणि दोन्ही गोष्टी समोर पाहिल्या. एकदम एकसारखं दिसतंय. पॅकिंग मध्ये होतं, मी पॅक केलं होतं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, ट्रान्सपरंट पिशवीमध्ये. मग शेजारी जे पाहुणे बसले त्यांना ते म्हणले यू प्लीज चेक, तुम्ही पहा. त्यांच्याकडे दाखवलं, त्यांनाही लक्षात येईना. म्हणलं याच्यासाठी मला सभागृहात घेऊन जायचंय. हे दोन्ही प्रोडक्ट वेगवेगळे आहेत आणि आपण ओळखू शकत नाही. हे जोपर्यंत समाजापर्यंत येत नाही तोपर्यंत याला कोणी गांभीर्याने घेणार नाही. अध्यक्षांनी तात्काळ मार्शलला बोलवलं आणि म्हणले, अरे हे यांना मी पाचपुतेंना परवानगी दिलेली आहे, यांना ते आतमध्ये घेऊन जाऊ द्या. आणि मग मी ते आर्टिफिशियल पनीर आणि रिअल पनीर हे सभागृहामध्ये मी घेऊन गेलो. आणि घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस माझा प्रश्न सुरू झाला, दादा नुकतंच सांगून गेले होते त्यामुळे प्रश्न पण लगेच लागला. आणि प्रश्नाला सुरुवात झाल्यानंतर मी ते दोन्ही गोष्टी, एका हातामध्ये पनीर होतं, एका हातामध्ये अॅनालॉग चीज होतं, हे दोन्हीही मी सभागृहाला दाखवलं. आणि दाखवायचं मूळ कारण असं होतं की याचं लक्ष वेधणं अतिशय गरजेचं होतं. आणि हे दाखवल्यानंतर मीडियाचं लक्ष केंद्रित झालं, इन्फ्लुएन्सरचं लक्ष केंद्रित झालं. आणि मग त्यांनी हा नेमका अॅनालॉग पनीर हा काय प्रकार आहे याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. आमचे वडील कायम सांगत असतात की तुम्ही प्रश्न कोणता मांडता याला महत्व नाही, तुम्ही कसा मांडता याला खूप महत्व आहे. म्हणजे आपण कितीही जरी आटापिटा करत बसलो, बघा तुम्ही किती व्यथा कशी मांडा त्याला अर्थ नाही. मी एक पाहिलंय, जर आपण व्यथा लय रडून जरी मांडली ना, शेजारचा मस्त प्रेमाने तुमच्याबरोबर दोन अश्रू काढून ऐकून घेईल. पण एकदा का त्या दाराच्या बाहेर गेला की तो हसून दुनियाला सांगणार आहे हा माझ्याजवळ रडत होता. त्यामुळे तुम्ही काय मांडता यालाही खूप महत्व आहे. याला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्व तुम्ही कसं मांडता याला तितकंच महत्व आहे. आणि हा सभागृहात मांडल्यानंतर ज्या पद्धतीने मांडला जात होता, तुम्ही जर ती बाईट काढून पाहिलं तर लक्षात येईल. अजितदादा जेवण करायला गेले होते आणि हे सगळं चालू असताना मी माझा प्रश्न संपून खाली बसलो आणि उत्तराला एका साईडने झिरवळ साहेब उठले आणि एका साईडने अजितदादा स्वतः उठले. आणि अजितदादांनी डायरेक्ट प्रश्नाला उत्तर द्यायला सुरू केली. आणि अजितदादा म्हणलं की मी सभागृहात नव्हतो, पण मी संपूर्ण प्रश्न त्यांचा ऐकलाय, मी सगळं ऐकत होतो. आणि त्या तोंडामध्ये थोडंफार काहीतरी चावत होते. ते जेवता जेवता आलेले होते. प्रश्न संपल्यानंतर ते म्हणले मी ती बैठक लावतो, हे करतो. मला भेटायला बोलवलं, मला हात केला, ये तू. म्हणलं दादा झिरवळ साहेब उत्तर देणार होते. काय म्हणलं तुझ्या पद्धतीने मांडत होता ना, हे जर विरोधकांनी हा प्रश्न उचलला असताना नक्कीच सरकारला सुद्धा अडचण आली असती. त्यामुळे मी ठरवलं की याचं उत्तर मीच देणार. आणि फायदा एक झाला, की एखाद्याच मंत्र्यांनी उत्तर दिलं असतं तर मला साधं उत्तर मिळालं असतं. पण दादांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिल्यामुळे त्याची बैठक लागली. त्यानंतर अनेक बैठका झाल्या. म्हणजे आज जो मुंडे साहेबांनी निर्णय घेतला हा एवढा सहज निर्णय झालेला नाहीये. म्हणजे 12 मार्च 2025 हा प्रश्न मी सभागृहात मांडला. त्याच्यानंतर सातत्याने आमच्या जवळजवळ 4 बैठका झाल्या. 4 बैठकीत काही होत नाही. त्यामुळे मी सातत्याने मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा करत होतो. म्हणजे मला तर अशी एक परिस्थिती आली की मुख्यमंत्री वैतागून मला एक दिवस म्हणले, अरे विक्रम ते अॅनालॉग चीज हे एकदम म्हणजे व्हॅलिड प्रोडक्ट आहे, ते मी काही बंदी करू शकत नाही. म्हणलं साहेब अॅनालॉग चीज विषयी माझं काही मत नाही, पण अॅनालॉग चीज जे पनीर म्हणून विकलं जातं याच्यावर माझा आक्षेप आहे, याला काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. मग त्यांनी खाली सेक्रेटरीला बोलले. मला सेक्रेटरीला बोलल्यानंतर सेक्रेटरीने खाली आयुक्तांना सांगितलं. तो पण मला माहिती नव्हतं की हे अधिकार आयुक्तांकडे आहेत. मग मी ते कोणाकडे अधिकार आहेत ही सगळी माहिती काढली. मी साधारण 5 मार्च 2026 म्हणजे मधला जो याच्या आधीचा हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळेस परत एकदा, त्यावेळेस तर मी इतकं वैतागून बोललो होतो. झिरवळ साहेबांना म्हणलं साहेब याच्यावर जर बंदी आणता येत नसेल तर कमीत कमी मेनू कार्ड मध्ये टाका, जनतेला ठरू द्या की काय त्यांना खायचंय. आणि मी एक ठरवलं होतं की आता जर काही निर्णय निघाला नाही तर हा विषय आता इथं सोडून द्यायचा. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि किती पाठपुरावा करायचं याची सुद्धा काहीतरी मर्यादा असते. पण सुदैवाने नंतर परत एक बैठक लागली आणि त्यावेळेसचे आयुक्त श्रीधरजी दुबे पाटील होते.
आणि दुबे पाटलांनी एक आदेश काढला की आपल्याला मेनू कार्ड मध्ये सगळ्यांना स्पेसिफाय करावं लागेल. मला चांगलं आठवतंय त्या आदेशामध्ये त्यांनी तारीख टाकली नव्हती. मी त्यांच्या मागे इतकं लागलो. 23 मार्च 2026 ही गोष्ट आहे. 23 मार्चला मी त्यांच्या मागे लागलो. म्हणलं तुम्ही काही करा, हे असं ओपन एंड ठेवून चालणार नाही. तुम्ही जर नुसतं म्हणलात की मेनू कार्ड मध्ये टाका तर कोणीही टाकणार नाही. कोर्टात जातील ही लोक, त्यांना फायदा होऊन जाईल. एखादी तारीख आपल्याला त्यांना द्यावी लागेल. प्रत्येक हॉटेलला, प्रत्येक आस्थापनेला आपल्याला एखादी तारीख द्यावा लागेल की ह्या तारखेपासून तुम्हाला आम्ही, कारण शेवटी तुम्ही एका दिवसात तर ऑर्डर काढू शकत नाही. आज लगेच उद्यापासून बंदी म्हणलं तर ते ऑर्डर निघणार नाही. मग काय करायचं? मग ते म्हणले कमीत कमी मला 8-10 दिवस लागतील. मग म्हणलं काढा ऑर्डर. मग त्यांनी खाली फोन केला. लगेच आम्ही बैठकीला म्हणजे झिरवळ साहेबांच्या केबिनलाच बसलो होतो. मग तिथनं पुढचा म्हणला नाही नाही, कमीत कमी 10-15 दिवस लागतील, आपल्या सगळ्या हॉटेलला सगळ्यांना आपल्याला कळवावं लागेल. 15 दिवसांवर तो 20 दिवसावर गेलं. मग शेवटी वैतागून म्हणलं साहेब आज 23 मार्च आहे, असं विचार करू 1 महिन्यात तर सगळं होईल. तुम्ही 15-20 दिवस म्हणताय, 1 महिना. हा म्हणलं 1 महिन्यात होईल. म्हणलं 23 एप्रिल आपण करूयात. हो म्हणले चालेल 23 एप्रिल. मग तरी सुद्धा मला थोडीशी डामाडोल वाटत होती. म्हणलं एक काम करू साहेब, 1 मे एकदम चांगला मुहूर्त आहे, महाराष्ट्र दिन आहे, आपण 1 मे ठेवूयात. 1 मे पासून सगळ्यांना ते कंपल्सरी करून टाकू. मला कमीत कमी 5-6 दिवस तो अध्यादेश काढायला लागला, पाठपुरावा करून करून. आणि तो अध्यादेश निघाल्यानंतर ही सुरुवात झाली. मला असं वाटलं आता काहीतरी चांगलं झालं, आता मेनू कार्ड मध्ये येईल. तर आपल्या पुढचे हॉटेलवाल्यांनी फक्त एक बोर्ड लावून टाकला प्रत्येकाच्या हॉटेलच्या बाहेर की वी डोंट सेल अॅनालॉग चीज, अॅनालॉग पनीर, वी सेल प्युअर पनीर. आम्ही फक्त शुद्ध पनीरच वापरतो. म्हणजे विषय मेनू कार्ड मध्ये टाकायचा काहीच आला नाही. म्हणलं बा असं तर काही काम होणार नाही. मग मी दुबे पाटलांच्या मागे लागलो. म्हणलं साहेब अशाच्याने होणार नाही. पण ते म्हणले आम्ही काही सॅम्पल्स उचललेले आहेत, हे सॅम्पलची आमची तपासणी चालू आहे. आता तपासणी यायला किती वेळ लागतो तुम्ही जर कालच्या ऑर्डरमध्ये पाहिलं, म्हणजे 30 जुलैला ऑर्डर आली, एप्रिल पर्यंतचे म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून ते 31 मार्च 2026 पर्यंत ह्या एका वर्षामध्ये जे एफडीएने सॅम्पल्स कलेक्ट केले होते त्यातला धक्कादायक म्हणजे मी ज्या वेळेस हा प्रश्न मांडला होता त्यानंतर मी खाली येऊन पोडियमला मीडियाला एक बाईट दिली होती. त्याच्यामध्ये मी हा उल्लेख केला होता की हा दिवस लांब नाही. आज अॅनालॉग चीज हे सॅच्युरेटेड फॅट, व्हेजिटेबल्सच्या सॅच्युरेटेड फॅट पासून बनतं किंवा पाम ऑइल पासून बनतं. हा दिवस लांब नाही की गाईच्या चरबीपासून आणि डुकराच्या चरबीपासून सुद्धा उद्या तुमचं आमचं अॅनालॉग चीज आणि पनीर बनल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस लोकांना असं वाटलं की हा मीडिया स्टंट असेल. मी सभागृहात म्हणलं होतं की 70% पनीर हे आर्टिफिशियल आहे. पण आता ऑर्डर आल्यानंतर कळतंय की खरंच 70% पनीर हे आर्टिफिशियल होतं. आणि काही महिन्यापूर्वी जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तर काही महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक कारवाई झाली होती आणि त्या कारवाईमध्ये 11 वर्ष पासून चालू असणाऱ्या एका डेअरी आस्थापनेवरती कारवाई झाली होती. डेअरी म्हणून तो चालवत होता आणि एकही लिटर दूध किंवा क्रीम कुठल्याही बाजारातनं घेत नव्हता. तो शुद्ध जनावरांच्या चरबीपासून तूप बनवून मार्केटमध्ये विकत होता. इतक्या विक्षिप्त मानसिकता या समाजामध्ये आहेत. माहितीये तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज चांगला नाही, पण तुम्हाला सांगायला मला एक किस्सा आवडेल की ज्यावेळेस ही सगळी आपली जसं म्हणतात ना गरज ही संशोधनाची जननी असते, तशी तुमची विजेचं बिल ही गरज होती. म्हणून आज ह्या असोसिएशनची स्थापना झाली. याच्या आधी डेअरी असोसिएशन इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठे राज्यामध्ये नव्हती. त्याच अनुषंगाने मी ज्यावेळेस सभागृहात प्रश्न मांडला, तो मांडल्यानंतर जे अॅनालॉग चीज आणि पनीर बनवणारे मंडळी होती मुंबई आणि सगळ्या